नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत खानदेश स्पेशल मस्तपैकी भरीत आणि पुरी, जी करायला एकदम सोपी आहे. त्याआधी आपण वांग्यांचे जे देठाच्या खालचं जे असतं ते व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आणि त्याला मस्तपैकी चारी बाजूंनी तेल लावायचं. तेल लावल्याने काय होतं की वांगे लवकर भाजली जातात आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजले जातात. म्हणून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, तवा तापवायचा आणि त्याच्यावरती आपले वांगे ठेवून द्यायचे आणि वरतून झाकण किंवा कढई जे काही असेल ते ठेवायचं आणि मस्तपैकी त्यांना होऊ द्यायचे. आता बघू शकता तुम्ही आपले वांगे किती मस्तपैकी झालेले आहेत. आता त्यांना खाली एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि वांगे नेहमी चेक करून घ्यायचे की ते झालेले आहेत का नाही. त्याच्यासाठी देठाजवळ असं दाबून बघायचं. नरम झालेले आहेत म्हणजे आपले वांगे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता आपण वांगे सोलून घ्यायचेत व्यवस्थित सगळे. आता आपण ठेचा तयार करणार आहोत भरतासाठी. त्याच्या आधी मिरच्या भाजून घ्यायच्या, लसूण घ्यायचं, थोडीशी कांद्याची पात घ्यायची. ठेच्यामध्ये कांद्याची पात पण घ्यायची असते ज्याच्याने आपली टेस्ट खूप छान लागते. थोडी कोथिंबीर पण घ्यायची आणि हे त्याच्यामध्ये थोडं मीठ पण घालायचं आपल्या चवीनुसार. जेवढं आपल्याला भरतात मीठ हवं आहे ते सगळं यामध्ये ठेच्यात टाकून द्यायचं. आता ठेचा करायचा आहे, व्यवस्थित सगळं ठेचून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपला ठेचा तयार आहे. आता जे वांगं आपण सोललेलं होतं ते त्यामध्ये टाकायचं. आता आपलं वांगं व्यवस्थित ठेचून घ्यायचं, पूर्णपणे व्यवस्थित ठेचायचं, सगळ्या बाजूंनी ठेचून घ्यायचं. आता बघू शकता आपलं भरीत ठेचून झालेलं आहे पूर्णपणे. आता आपण याला देऊया मस्तपैकी फोडणी. तेल गरम करायचं कढईमध्ये. त्यात आपल्या आवडीनुसार, आवडत असतील तर दाणे टाका, नाही तर नाही टाकले तरी चालतील, पण दाण्यांनी टेस्ट खूप उत्तम अशी येते. आता यामध्ये आपण कांद्याची पात पण घालायची आहे थोडीशी. आपण थोडीफार ठेचात टाकलेली आहे, आता थोडी आपण फोडणीमध्ये घालायची. कांद्याची पात व्यवस्थित होऊ द्यायची आहेत. बघू शकता तुम्ही. झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित कांद्याची पात होऊ द्यायची. आता आपली कांद्याची पात व्यवस्थित शिजलेली आहे. बघू शकता. व्यवस्थित हलवायचं त्याला आणि आता जे आपण भरीत ठेचलेलं आहे ते पूर्ण भरीत यामध्ये टाकून द्यायचं. आता आपण मीठ ऑलरेडी ठेचात टाकलेलं आहे, त्यामुळे आता याच्यात मीठ टाकायची गरज नाही. म्हणून मी सांगितलेलं की ठेच्यामध्येच तुम्हाला जेवढं भरतात मीठ टाकायचं आहे तेवढं ठेच्यात पूर्ण मीठ टाकून द्यायचं. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता आपल्या भरताला आताच तेल सुटलेलं आहे. आता वरतून टाकायचा थोडासा ओवा. एक किंवा 1.5 चम्मच असा ओवा पण टाकायचा. ओव्याने खूप छान अशी टेस्ट लागते आणि भरताचा त्रास होत नाही, म्हणून ओवा हा आवर्जून टाकायचा. व्यवस्थित हलवून घ्यायचं भरीत आणि झाकण ठेवून त्याला थोडा वेळ शिजू द्यायचं. 5 ते 10 मिनटं भरीत आपलं शिजलेलं आहे. बघू शकता किती मस्त असं भरीत आपलं तयार आहे. तर या जेवायला सर्वजणं आणि करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचं भरीत कसं झालं होतं. धन्यवाद.